बॅटर कोण? मयूर. मयूर विकी मयूर जातील आणि विकी मुंबरकर मुंबईकर सॉरी. येस. हे मॅच सुरू. ओव्हर क्रमांक 1 समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या माध्यमातून गणेश येतोय. स्ट्रायकिंग एंडला मयूर दातीलकर हा बॅटर दिसेल. 7:19 पहिला चेंडू डिलिव्हर होईल. AK स्पोर्ट्स वरवडे टीमच्या माध्यमातून मयूर दातीलकर. स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्राईक एंडला विके. निर्धारित 6 ओव्हरची लढत. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं वहिलं षटक हाताळताना समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या माध्यमातून गणेश पाहायला भेटतोय. मॅचला सुरुवात. आज हवेचा वेग भरपूर आहे. बॅट्समनला याचा फायदा होईल भरपूर. AK स्पोर्ट्स वरवडे टीमच्या माध्यमातून पहिला चेंडू मयूरसाठी गणेशचा. चांगला चेंडू स्विंग अन मिस. थोडंसं अपील होतंय. डॉट चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. फ्लाईंग लेगला मारायचं होतं मयूरला, परंतु माइंड चेंज केलंय लगेच आणि निर्धाव चेंडू जातोय. डॉट चेंडू जातोय. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. AK स्पोर्ट्स वरवडे विरुद्ध. चांगला चेंडू हलक्या हातानं स्टीअर केला. पाहायचंय पॉइंटला इथून चेंडू जातोय. अलाउन द कार्पेट चेंडू. एक धाव कंप्लीट केली जाते. डीप मधून क्षेत्ररक्षण येतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या माग येतोपर्यंत 2 धावा आणि तिसरी धाव इथे कंप्लीट केली जाते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाईल. आपलं खातं खोलतोय. टीमचं खातं खोलतोय. टीमची धावसंख्या होती 3. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. AK स्पोर्ट्स वरवडे टीमच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 1 पेश करतोय गणेश. समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या माध्यमातून. लेफ्ट हँड बॅटर विकी येतोय. विकी मुंबईकर पाहायला भेटेल. स्पर्धेचा 4था दिवस. आज भरपूर स्टारकास्ट पाहायला भेटेल. यानंतरची मॅच सुद्धा भरपूर कुशल असेल. परंतु या मॅचमध्ये काय घडेल? AK स्पोर्ट्स वरवडे आणि त्याच्या विरोधात समर्थ कृपा काळेश्वर. गणेश येतोय गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेट मारा करेल. लेफ्ट हँड बॅटर. मोठा फटका स्ट्रेट ड्राईव्हला पाहायचंय. आक्रमण चढवलंय. नव्या कोऱ्या चेंडूवरती षटकार जातोय. विकी मुंबईकरच्या बॅटमधून पहिला षटकार येतोय. टीमची धावसंख्या 9 धावा. अगदी बॅटच्या रडारमध्ये घेतला. स्ट्रेट ड्राईव्हला हा षटकार खेचलाय. लेफ्ट हँड बॅटर तयार. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. भरपूर लांब लचक षटकार जातोय गणेशवरती. 6 धावा. येतोय. 2 या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. 19 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात केली आहे गणेशा समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या माध्यमातून. गणेश येतोय पुन्हा एकदा. त्याच्या विरोधात विकी.
हा पुल्लर लेनचा चेंडू अगदी घुटना टेक तमाशा देख. विकी मुंबईकर पुन्हा एकदा षटकार ठोकतोय या ठिकाणी. स्कोर कार्ड वरती लावलेत. विकी मुंबईकरचा विचार केला तर त्याने आतापर्यंत 3 षटकार खेचलेत. एक चौकार त्याच्या बॅटमधून पेश केला गेलाय. दमदार सुरुवात केली आहे. 22 धावांवरती तो खेळतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. स्ट्रायकिंग एंडला मयूर दातीलकर. भरपूर वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय. अनुभव भरपूर आहे मयूरला. पुन्हा एकदा चांगला चेंडू कव्हरला दिशा दिली आहे. नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. सीमा रेषा पल्लीकडे. निलेशच्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय मयूरने. टीमची धावसंख्या 29 धावा. दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला चौकार ठोकलाय. निलेशवरती आक्रमण चढवलं. या अगोदर ती गणेशवरती आक्रमण चढवलं होतं विकी मुंबईकरने. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला. इथे पॉइंटला झेल होता. झेल सुटलाय. मयूर दातीलकरचा जीवदान प्राप्त केलाय मयूरने. इथे निलेश आहे गोलंदाजी मार्कवर परंतु झेल सुटलाय. एक जीवदान प्राप्त केलं जाईल मयूरच्या माध्यमातून जो AK स्पोर्ट्स वरवडे टीमच्या माध्यमातून खेळतोय. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावरती आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. AK स्पोर्ट्स वरवडे त्याच्या विरोधात समर्थ कृपा काळेश्वर. बॉलर तयार. राऊंड किट मारा करतोय. लेफ्ट हँड बॅटर विकी मुंबईकरचा हा पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या साह्याने 36 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. निर्धारित 6 ओव्हरची लढत आहे परंतु विकी मुंबईकर प्रत्येक चेंडूवरती इथे आक्रमण चढवतोय. हल्ले चढवतोय. या अगोदर गणेशवरती हल्ले चढवले. आता निलेशवरती हल्ले चढवतोय. लेफ्ट हँड बॅटर उंचीचा पुरेपूर फायदा उठवतोय. हा मात्र चांगला चेंडू. थर्ड स्लिपला चेंडू जातोय. पाहायचं यष्टीरक्षक स्वतः जातोय चेंडूवरती परंतु बॅकअप केलं जातोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या वाढते. 37 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. बॉल तयार येतो. इथे स्ट्रायकिंग एंडला मयूर दिसेल आपल्याला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडेसे पंबल परंतु बॅकअप सुद्धा तितकं चांगलं केलं जातंय. डॉट चेंडू भरपूर वेळानंतर जातोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला भेटते. भरपूर वेळानंतर टीमची धावसंख्या रोखली निलेशने. पुन्हा एकदा मयूर. अगोदर शपल झालाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून भरपूर लांब लचक षटकार जातोय मयूर दातीलकरच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 43 धावा. 21.43च्या सरासरीने बॅटिंग चालू आहे इथे मैदानात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 43 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. AK स्पोर्ट्स वरवडे टीमने. मयूर सुद्धा चांगली बॅटिंग करतोय.
विकी मुंबईकरच्या जोडीला, तो सुद्धा चांगले फटके सजवतोय. 43 धावा, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. गणेशचा विचार केला तर त्याने 18 धावा खर्च केलेत. नवीन बॅट मिलिंद येतोय. नवीन गोलंदाज मिलिंद देसाई. 43 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. AK स्पोर्ट्स वरवडे टीमच्या माध्यमातून मयूर दातीलकर आणि त्याच्या जोडीला विकी मुंबईकर, तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर क्रमांक 3 सध्या. टीमची धावसंख्या 43. लेफ्ट हँड बॅटर विकी मुंबईकर, त्याच्या विरोधात मिलिंद गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय, परंतु इथे भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून, तोपर्यंत झेल सुद्धा सुटलाय. इथे चांगलं जजमेंट घेतलं होतं, अंदाज चांगला होता, परंतु हातामध्ये चेंडू पडल्यानंतर निसटलाय. एक जीवदान प्राप्त केलंय मयूर दातीलकरने. विकी मुंबईकर आहे त्या ठिकाणी. 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते इथे मात्र 45 धावा. कॅच विन मॅच म्हटलं जातं आणि कॅच कोणाची सोडली आहे तर विकी मुंबईकरची, ज्याने आतापर्यंत इथे मोठे फटके सजवले, तोच विकी. चांगला चेंडू भरपूर वेळानंतर इथे स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटलाय. मिलिंदचा निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी, अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल समर्थ कृपा काळेश्वर या टीमला. मिलिंद चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर क्रमांक 3 सध्या तो हाताळतोय. लेफ्ट हँड बॅटर विकी मुंबईकर आपल्याला दिसेल स्क्रीनवरती. हा मात्र मोठा फटका सफल झाले आणि भरपूर लांब लचक, भरपूर उंच गेलाय. नो चेंडू घोषित केला जातोय. एकूण 7 धावा या चेंडूवरती षटकार जातोय. या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. 52 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. प्रत्येक गोलंदाजावरती इथे आक्रमण चढवलंय. ओव्हर क्रमांक 1 पेश करताना गणेशने 25 धावा खर्च केलेत. त्याच्यावरती आक्रमण चढवलं विकी मुंबईकर आणि मयूर दातीलकरने. त्यानंतर निलेश वरती आक्रमण चढवलंय. ओव्हर क्रमांक 2 पेश करताना त्याने 18 धावा खर्च केलेत. परंतु ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावरती आहे. तब्बल 52 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. AK स्पोर्ट्स वरवडे आणि त्याच्या विरोधात समर्थ कृपा काळेश्वर. विकी मुंबईकरचा विचार केला तर 9 चेंडू मध्ये 37 धावा बनवलेत. नेक्स्ट मॅच असेल बावॅन स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी आणि त्याच्या विरोधात दानिश 11 देवबाग. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल या मॅचच्या मधल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण आमच्या टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. धन्यवाद. सुनील येतोय इथे. बॉलर चेंज. सुनील गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड बॅटर. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या मागे. तोपर्यंत 1 धाव विकी मुंबईकरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. दमदार सुरुवात केली आहे. हॅलो माईक चेक 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 चेक.
लागेल AK स्पोर्ट्स वरवडे टीमला. सुरुवात दमदार, परंतु इथे चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. लेफ्ट हँड बॅटर आणि त्याच्यासाठी पॉइंट एक ठेवण्यात आलाय. सुनील येतोय पुन्हा एकदा, भरपूर बाहेर फेकलाय शरीरापासून आणि म्हणूनच की काय पंचाने वाईट घोषित केलाय. अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होईल. टीमची धावसंख्या 1 पुढे जाते. 55 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. निर्धारित 6 ओव्हरची लढत आहे. सुरुवातीपासून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. चांगला चेंडू परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल झालेत यष्टीरक्षक आणि तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. ओव्हरची सांगता होते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या, एक चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू असेल. मयूर पाहायला भेटेल आपल्याला. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. नो मॅन्स लँड वरून चेंडू वन बाहून सीमा रेषा पलीकडे मयूर दातीलकरच्या बॅट मधून हा चौकार येतोय. टीमची धावसंख्या 4 पुढे जाईल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 60 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात AK स्पोर्ट्स वरवडे टीमने. बॉलर कोण बॉलर सोहम बॉलर कोण? नवीन गोलंदाज काशी येतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 60 धावा सध्या स्कोर कार्ड वरती AK स्पोर्ट्स वरवडे टीमच्या माध्यमातून. विकी मुंबईकर लेफ्ट हँड बॅटर. हा मात्र मोठा फटका सजवलाय. झेल होईल का पाहायचं इथे मात्र, परंतु यश षटकारासाठी चेंडू जातोय. 6 धावा विकीच्या बॅट मधून येत आहेत. विकी मुंबईकर 12 चेंडू मध्ये 44 धावांवरती खेळतोय. तो स्ट्रायकिंग एंडला स्विंग अँड मिस. चांगला चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला असता तो सुद्धा चेंडू बाहेर फेकून दिला असता मयूर विकी मुंबईकरने, परंतु गती कुठेतरी कमी पाहायला भेटली. डॉट चेंडू जातोय काशीचा. ओव्हर क्रमांक 4 सध्या इथे हाताळतोय काशी. हा पुलरलेनचा चेंडू इथे उडवलाय. झेल होईल का? आणि परंतु झेल सुटलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नकार दिलाय. एकच धाव. मोठा फटका सजवला परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सुटला परंतु चेंडू अडवलाय. 3 धावा वाचवल्यात. एक धाव खर्च केली आहे. टीमची धावसंख्या वाढते. 67 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. मयूर दातीलकर आपल्याला पाहायला भेटेल स्ट्रायकिंग एंडला AK स्पोर्ट्स वरवडे टीमच्या माध्यमातून. काशी येतोय गोलंदाजी मार्कवर. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. काशी. चांगला चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा बाहेर ठेवलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत म्हणजेच काय वाईड चेंडू. वाईड चेंडू. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होईल. 68 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. पायावरती चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी ते पाहायला भेटते काशीच्या माध्यमातून. डॉट चेंडू. अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. आगीचे गोळे फेकावे लागतील. रोकावं लागेल. मयूर दातीलकर विकी मुंबईकर या 2 बॅटरना समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फ्लाय स्लिपला मारायचा होता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत काशीने. 4थ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. काशी चांगली गोलंदाजी करतोय. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत.
हा चांगला चेंडू खोदून काढलाय पाहायचंय इथे स्टेट ड्राईव्हला पुन्हा एकदा येतोय क्षेत्ररक्षक झेल सोडतोय आतापर्यंत 3 झेल जमिनीला दान केले समर्थ कृपा काळेश्वर टीमने आपण जेव्हा एवढी मोठी स्पर्धा खेळता त्यावेळी मात्र तुम्हाला कॅच पकडावे लागतील चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल परंतु इथे आतापर्यंत 3 झेल समर्थ कृपा काळेश्वर टीमने सोडले 4 ओव्हरचा खेळ संपलाय 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 69 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत चला मॅचला सुरुवात करायची आहे उशीर झालाय समर्थ कृपा काळेश्वर नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालेत गणेश येतोय ज्याने ओव्हर क्रमांक 1 हाताळलं होतं 25 धावा त्याने सुद्धा खर्च केले होते तोच गणेश येतोय 4 ओव्हरचा खेळ संपलाय 69 धावा सध्या स्कोर कार्ड वरती 5व्या ओव्हरच्या खेळाला सुरुवात झाली आहे मॅचला सुरुवात करायची आहे मयूर पाहायला भेटेल आपल्याला एक स्पोर्ट्स वरवडे टीमच्या माध्यमातून हा मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू मयूरला समजलाच नाहीये थेट चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय गणेशचा 5व्या ओव्हरचा खेळाला सुरुवात झाली डॉट चेंडू काढलाय पहिला चेंडू समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या माध्यमातून टॉस जिंकला पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला या टीमने गणेश गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलाय पॉइंटला अगदी हातामध्ये झेल काढून दिलाय मयूर दातेलकरने पहिला धक्का पोहोचतोय AK स्पोर्ट्स वरवडे टीमला बॅक मयूर इथे बाद होतोय 20 धावांवरती बाद झालाय मयूर नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होईल सुहास पवार आपल्याला पाहायला भेटतील AK स्पोर्ट्स वरवडे टीमच्या माध्यमातून मयूर दातीलकर बाद 20 धावांची धावा बनवल्यात चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी नवीन बॅटर सध्या मैदानात सुहास पवार 69 1,69 अशी परिस्थिती आहे लेफ्ट हँड बॅटर सुहास पाहायला भेटेल चांगला चेंडू खालती राहिला येथे निर्धाव चेंडूची सांगता होते बॅट फिरवली परंतु बॅटच्या रडारमध्ये आला नाही चेंडू निर्धाव चेंडूची सांगता सुहास पवार 3 चेंडू आतापर्यंत गणेशने निर्धाव फेकले चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या ओव्हरमध्ये महागडा ठरला परंतु आता चांगली गोलंदाजी हा मात्र मोठा फटका स्ट्रेट राहिला सीमा रेषा पलीकडे सुहास पवारच्या बॅट मधून हा षटकार निघतोय इथं आपलं खातं खोलतोय टीमची धावसंख्या नेऊन ठेवेल 75 धावा आल्या आल्या चौकार षटकार ठोकलाय 75 धावा सध्या स्कोर कार्ड वरती AK स्पोर्ट्स वरवडे टीमच्या माध्यमातून चांगला चेंडू आला होता कार्पेट चेंडू आहे या ठिकाणी डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते वेगाने सुहास पवारच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल विकी मुंबईकर 76 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत 5व्या ओव्हरचा खेळ चालू आहे आता मात्र खराब शॉट सिलेक्शन यष्टी रक्षक आहे त्या ठिकाणी त्याने सुद्धा झेल सुटलाय आतापर्यंत 4 झेल जमिनीला दान केलेत समर्थ कृपा काळेश्वर या टीमने
5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 76 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. एक गडी गमावलाय एके स्पोर्ट्स वरवडे टीमने. आता मात्र शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मी विनंती करतोय समर्थ कृपा काळेश्वर टीमला जे डिसिजन घ्यायचे ते फटाफट घ्या आणि मॅचला सुरुवात करा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 76 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. काशी येतोय पुन्हा एकदा शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 76 धावा झालेत. लेफ्ट हँड बॅटर इथे सुहास आपल्याला पाहायला भेटेल. शेवटच्या 6 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल सुहास पवार. हा मात्र मोठा फटका षटकारासाठी जाईल. आमच्या कॉम्बॉक्सच्या मागे जाऊन चेंडू पडतोय. काशीच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय सुहास पवारने. 6 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 82 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. 82 धावा. एक गडी गमावलाय मयूर दातीलकर. तो सध्या डगआउट मध्ये एके स्पोर्ट्स वरवडे टीमच्या माध्यमातून. काशी येईल पुन्हा एकदा गोलंदाजीवरती. पाहायचंय क्षेत्ररक्षक येतोय पाहायचंय या ठिकाणी आणि अप्रतिम झेल सुटला होता झेल परंतु दुसऱ्या अटेम्प्टला झेल पकडलाय आणि इथे मात्र सुहास पवारला माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का भेटतोय एके स्पोर्ट्स वरवडे टीमला. बॅक टू पॅव्हेलियन सुहास पवार. आउट झाले आहेत या ठिकाणी परंतु नवीन बॅटर सध्या मैदानात महेंद्र मांगे. काशी येतोय गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून शेवटचं षटक हाताळतोय. स्ट्रायकिंग इनला महेंद्र पाहायला भेटेल. त्याच्या जोडीला विकी मुंबईकर आपल्याला पाहायला भेटतो परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्रायकिंग एंडला महेंद्र. त्याच्या विरोधात काशी. चांगला चेंडू आडव्या बॅटने क्लिक केलाय. फ्लाय स्लिपला चेंडू जातोय. अलाउन द कार्पेट चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षण येत आहे तोपर्यंत महेंद्र आपलं खातं खोलतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 83 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. समर्थ कृपा काळेश्वर विरुद्ध एके स्पोर्ट्स वरवडे टीम. विकी पुजाराचा विचार केला तर 45 धावांवरती सध्या खेळतोय. विकी मुंबईकर आहे त्या ठिकाणी आणि हा मोठा फटका विकी मुंबईकरच्या बॅट मधून षटकार येतोय आणि इथे मात्र 50 धावा विकी मुंबईकरच्या खात्यामध्ये. 51 धावांवरती खेळतोय विकी मुंबईकर. स्पर्धेतील 4थं अर्धशतक विकी मुंबईकरच्या नावावरती जातोय. काशी येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ते विकीने पुन्हा आक्रमण चढवलंय. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवतोय. 6 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. 95 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. चांगली बॅटिंग करतोय सुरुवातीपासून विकी मुंबईकर. 95 धावा. 2 गडी गमावलेत एके स्पोर्ट्स वरवडे टीमने. समर्थ कृपा काळेश्वर. शेवटचं षटक काशीवरती आक्रमण चढवलंय. तोच लेफ्ट हँड बॅटर विकी मुंबईकर पुन्हा एकदा पाहायला भेटेल.
हा मात्र शरीरापासून भरपूर लांब ठेवला आहे. वाईट घोषित केला जाईल पंचांच्या माध्यमातून. यस, वाईट घोषित केला जाते तोपर्यंत एक धाव ॲड केली जातील. प्रत्येक गोलंदाजाला इथे मात्र भरपूर धावा दिल्या आहेत. गणेशचा विचार केला तर त्याने 25 धावा दिल्या आहेत. निलेशने 18 धावा. बॉलर तयार काशी. हा मात्र चांगला चेंडू खोदून काढलाय. अल्लाउन द कार्पेट चेंडू आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. डीप मध्ये क्षेत्ररक्षण येईपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन आहे महेंद्र आणि विकीच्या माध्यमातून. 6 ओव्हरचा खेळ संपल्याने 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 98 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले आहेत. 99 धावांची आवश्यकता आहे समर्थ कृपा काळेश्वर या टीमला. या टीमचा विचार केला आजच्या दिवसातील तर पहिली लढत AK स्पोर्ट्स वरवडे आणि त्यांच्या विरोधात समर्थ कृपा काळेश्वर अशी पहिली लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. टॉस जिंकला होता समर्थ कृपा काळेश्वर टीमने. निर्धारित 6 ओव्हरमध्ये AK स्पोर्ट्स वरवडे टीमने 2 गड्यांच्या मोबदल्यात टीमची धावसंख्या बनवली आहे. 98 विजयासाठी 99 धावांचं लक्ष ठेवलंय समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या समोर. तर यानंतरचा आवाज तुम्ही ऐकाल अमोलची जमदाडे सर आणि मी उत्तम मुणगेकर काही वेळासाठी रजा घेतोय. थँक्यू. हॅलो, सुस्वागतम. धन्यवाद उत्तमजी मुणगेकर. देवगड तालुक्यामधील डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून यावर्षीच्या मोसमाची सुरुवात करणारी ही क्रिकेट स्पर्धा ज्ञानाची ज्योत पेटवत ज्ञानाचा प्रचार प्रसार करत बापर्डे गावातील विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी बापार्डे गावातील छोट्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून त्यांच्या उज्ज्वल यशासाठी संपूर्ण गावाने आणि गावातील मुंबईकर मंडळींनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय यशस्वी होत असतानाच या स्पर्धेच्या 4थ्या रात्रीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. 4थ्या रात्रीतील प्राथमिक फेरीची पहिली लढत आपल्या समोर AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम बडाम समर्थ कृपा काळेतर अशी प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. समर्थ कृपा काळेश्वर क्रिकेट टीमने नाणेफेकी जिंकली. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय झाला आणि बलाढ्य असलेल्या AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमने या आमंत्रणाचा हसत स्वीकार करत निर्धारित 6 षटकांमध्ये 98 धावांचा डोंगर उभारला. अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खास करून त्यामध्ये विक्की मुंबईकरचा जलवा आपण अनुभवला. अवघ्या 18 चेंडूत 59 धावांची तोडफोड फलंदाजी, तडाखेबंद खेळी आणि त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावरती AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम 2 बाद 98 धावा फलकावरती लावते. 99 धावांचा पाठलाग करण्यासाठी समर्थ कृपा काळेश्वर संघाची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढताना आपण पाहतो. त्याचबरोबर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. तत्पूर्वी आपण मुख्य मंचाकडे वळतो आहोत. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय अजयजी तेली साहेब जे तळे बाजारवरून या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. अजयजी तेली साहेबांचा आपण मान सन्मान करूयात.
आपण सुशीलजी राणे यांना विनंती करूयात आपल्या पवित्र हातांनी आपण अजयजी तेली साहेबांचा मान सन्मान करूयात. 98 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना आणि 99 धावांचा पाठलाग करण्यासाठी समर्थ कृपा काळेश्वर क्रिकेट टीम तुम्हाला फायनल कॉल तुमचा 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये आला पाहिजे याची काळजी घ्या. सामन्याला आपण सुरुवात करतो आहोत. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हिमांशु पाटील गोलंदाज तयार. अगुण डब्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न इथे केला. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. काऊ क्षेत्राच्या दरम्यान हा बॉल जाईल का हे पाहावं लागेल. मात्र बीडी विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय. एकच धाव 2 धावा टीमच्या खात्यामध्ये वाढत आहेत. 2ने स्वतःचं खातं ओपन केलंय. गणेशने संघाचं खातं देखील ओपन झालंय. लक्ष मोठं आहे. संघर्ष मोठा करावा लागेल. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाकडे खास करून लक्ष द्यावं लागेल बॅटिंग टीमला. या षटकात धावा येणं गरजेचे आहेत. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमा रक्षक म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. एक मिडी विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतो होतं एक लगभग कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय सीमा रक्षक म्हणून. इतर सगळे सर्कलमध्ये आहेत, वर्तुळामध्ये आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार जो हिमांशु पाटील. भिवंडी परिसरातला हा गोलंदाज त्याच्यावरती केला हल्ला. जसा बॉल आला तसा मागे पाठवलाय. स्टेट जबरदस्त फटका खेळलेत. बॅटच्या बरोबर मधोमध चेंडू स्पर्श झालाय स्वीट स्पॉटला आणि यावेळेला ज्ञानज्योत षटकार आपण पाहतो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावर. मिलिंदने हा षटकार ठोकलाय. इरादे स्पष्ट आहेत. मोठ्या लक्ष्याकडे जायचं आहे. संघर्ष मोठा करायचा आहे. सुरुवातीपासूनच ही मॅच तुम्हाला बनवावी लागणार आहे. कारण जर तुम्ही सुरुवातीला वेळ घेतला तर हातामधून एकदा वेळ निघून गेली की नंतर काहीच करता येत नाहीये. त्यामुळे ज्या वेळेला हातामध्ये वेळ आहे त्यावेळेलाच तुम्हाला इथे मोमेंटम शिफ्ट करावा लागेल. ही मॅच बनवावी लागेल. सुरुवातीची 2 अनिवार्य पॉवर प्लेची जी षटकं आहेत ती महत्वाची आहेत. बॅटिंग टीमसाठी तेच तरार. चांगला बॉल. बोटांची जादू आपण पाहिली. फिंगर्स रोल केले. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि यावेळेला डॉट बॉल टाकण्यात यश मिळवलंय हिमांशूने. जबरदस्त गोलंदाजी. भिवंडी परिसरातला हा गोलंदाज आहे. भिवंडी आलिंगड परिसरातला गोलंदाज ठीक आमच्या कॉम्बॉक्सच्या एंड कडून त्याच्या समोर स्ट्रायकिंग एंडला बॅटर मिलिंद देसाई तयार. वाईड बॉलची घोषणा इथे होते. लेग स्टिकच्या बाहेर बॉल. दोन्ही हात समांतर. चेंडू अवांतर इथे गणला जाईल. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे. 9 धावा. लक्ष मोठं आहे. विजयासाठी 99 धावा बनवावे लागतील समर्थ कृपा काळेश्वर क्रिकेट टीमला. हिमांशूचा वेगात आलेला बॉल बॅटला ब्रश करत बॅटचं चुंबन घेऊन यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. यष्टिरक्षकाचा चेंडू सोबत जमला मेळ आणि मैदानावरती फलंदाज गणेशचा मिलिंदचा संपला खेळ. एक मोठा फटका. त्यानंतर 2 डॉट. प्रेशर वाढत गेलं आणि त्यामुळेच विकेट गमावावी लागली. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. अनिल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतो आहोत. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026 हा शानदार दिमागदार सोहळा आपण सगळेजण अनुभवतो आहोत. अच्छा 4थ्या रजनीमधील सामना क्रमांक 1 तुम्ही पाहताय. चांगला बॉल पायामध्ये टाकलाय आणि यावेळेला फिंगर्स अप झालेत. फिंगर्स अप. बोट आकाशाकडे आहे आणि विकेटचं पतन. विकेट नंबर 2 डाऊन. समर्थ कृपा काळेश्वर क्रिकेट टीमला लगातारचा दुसरा धक्का.
आल्या पावलांनी माघारी परतावं लागतंय अनिलला. 0 धावांवरती आपला भोपळाही न फोडता तो माघारी परतलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये वैभव दाखल होत असताना आपण पाहतो. यानंतरची लढत महत्त्वाची आहे. भव्यांश स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी विपक्ष दानिश 11 देवबाग अशी पाहायला मिळेल. दोन्ही संघात आयात केलेले खेळाडू आहेत, आउट ऑफ स्टेशनचे खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील रती महारथी स्टारकास्ट खेळाडू तुम्हाला यानंतरच्या मॅचमध्ये पाहायला मिळतील. एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या ताफ्यामध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. समर्थ ग्रुप्पा काळेश्वर क्रिकेट टीमच्या ताफ्यामध्ये चांगले खेळाडू आहेत. म्हणजे आजचा दिवस तर क्रीडा रसिकांसाठी खूप महत्वाचा आहे. गोलंदाज तयार. ऐश्वर्य सुर्वे अंधेरीचा हा खेळाडू आहे. मुंबईच्या मायानगरीमधून हे सगळे खेळाडू आलेले आहेत जे व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत. ऐश्वर्य त्याची बॅटिंग आणि बॉलिंग पाहण्यासाठी देखील आपण सगळेजण आतुर झालेलो असतो. तोच गोलंदाजी ट्रॅकवरती आहे ऐश्वर्य. गोलंदाज फिरवलाय बॉल, थोडीशी उंची जास्त घेतली त्यामुळे पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय आणि एका दंडात्मक धावेने टीमची धावसंख्या वाढते आहे. 10 धावा. धावांची गरज आहे. धावा कशाही येवोत. समर्थ कृपा काळेश्वर क्रिकेट टीमला धावांची अति गरज आहे. गोलंदाज तयार. ऐश्वर्यचा यावेळेला वेगात आलेला बॉल. या अगोदरचा बॉल ज्या वेगात गेला त्याच्या जवळपास दुप्पट वेगाचा बॉल दीपेश हा आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे थोडासा चाचपडताना फलंदाज संघर्ष करतोय. लेग बायचा सिग्नल एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 1 ने धावसंख्या बदलली आहे. 11 धावा. ऐश्वर्य तयार. थोडासा रनिंग मध्ये अडथळा आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर फलंदाज देखील तितकेसे तयार नव्हते. क्रिकेट खेळत असताना प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा विचार केला जातो. तुमचं माइंडसेट कसं आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या माइंडसेटच्या अगदी बरोबर विरोधामध्ये समोरचा संघ कामगिरी करत असतो. त्यामुळे या मॅचचं जर टार्गेट लक्षात घेतलं तर 99 धावांचं लक्ष्य मोठं आहे. संघर्ष तितकाच तुम्हाला जास्त मोठा करावा लागणार आहे. लेन बॉल टाकण्याचा प्रयत्न देखील आहे ऐश्वर्यने. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. 1 ने धावसंख्या बदलली आहे. 12. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. 6 षटकांची ही लढत आहे. अच्छा, 4थ्या रजनीमधील पहिली लढत तुम्ही पाहताय. एके स्पोर्ट वरवडे जो फिल्डिंग करतोय. फुल टॉस बॉल ऑन साईडला मोठा फटका ठेवण्याचा इरादा होता मात्र जमिनीला चाटत बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये चाललाय. एकच धाव. अनिवार्य पॉवर प्लेची जी षटकं आहेत त्या षटकात मोठ्या धावा येणं गरजेच्या असतात. जर तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवातीपासून जर धावा आल्या तर त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांसाठी थोडंसं काम सोपं होतं. वेगात आडवी बॅट फिरवली आहे. चेंडू एका बाजूला आहे, बॅट दुसऱ्या बाजूला आहे. एका चांगल्या लेंथमध्ये गोलंदाजी ऐश्वर्याच्या माध्यमातून होते. डॉट बॉलने षटक क्रमांक 2चा खेळ थांबलाय. 99 धावांचा पाठलाग करत असताना समर्थ कृपा काळेश्वर क्रिकेट टीम 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 13. गोलंदाजी ट्रॅकवरती फिरकीचा जादूगर कल्याण परिसरातला सुहास पवार. लांब टाकलाय. लपेटून घेण्याचा इथे प्रयत्न आहे. झाडू शॉट खेळायचा होता. स्लॉक स्वीप खेळायचं होतं मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गणला गेलाय. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये मुंबईमध्ये या खेळाडूचा एक वेगळा बोलबाला आहे. सुहास पवार. लेग स्टिक वरती बॉल आणि त्याला येऊ दिलं शरीरापर्यंत आणि त्यानंतर बॅटचा चेहरा खोलला. वेट अँड वॉच. चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुहास वरती केलंय आक्रमण. गणेश तयार.
गणेशने षटकार ठोकला, त्यानंतर बॉल पुढे टाकला आणि त्या बॉलला खूप मागे पाठवलंय काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक 2 सिक्सर. क्रिकेटमध्ये तुमचं किती नाव मोठं आहे याच्यापेक्षा तुमचं प्रत्येक सामन्यातलं काम बोलतं. यावेळेला फसवलंय, चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक खूप दूर वरती आहे. दुसरा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे जाते. 26 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. जसं क्षेत्ररक्षण मागे गेलं तसे मोठे फटके यायला लागलेत. अपेक्षा होती सुरुवातीच्या 2 षटकात मोठे फटके येतील मात्र ते 3ऱ्या षटकापासून यायला लागलेत. उशिराने का होईना मात्र टार्गेटच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न समर्थक रूपा काळेश्वर क्रिकेट टीमच्या बॅटरच्या माध्यमातून होतोय. त्यामुळे सामना जसा पुढे जाईल तशी रंगत वाढत जाणार आहे. सुहास तयार एका डॉट बॉल नंतर. अजून एक चांगला बॉल, हलके स्लाइस केले, दिशा दिली आहे डीप पॉइंटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत चेंडूची परती करेल. 3ऱ्या धावेसाठी निघालेत का पाहावं लागेल. परतीची फेकी, चांगलं कॉलिंग, चांगला ताळमेळ पाहायला मिळाले. 1 धाव टोटल मध्ये कमी मिळणार. 1 शॉटचा इशारा पंच कळवत आहेत. 2च धावा टीमच्या खात्यामध्ये वाढतील. 28 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. 99 धावांचा पाठलाग करत असताना फलकावरती 28 धावा 3 षटकामध्ये. येणाऱ्या अजून 18 चेंडूंचा खेळ 71 धावांची गरज. यानंतरचा एक तगडा सामना तुमच्या भेटीसाठी येतोय. भव्यांश स्पोर्ट, साईश 11 सावंतवाडी बनाम दानिश 11 देवबाग. मोठी लढत होईल. यानंतरची गोलंदाज तयार और पिच कव्हर्सला खेळले आहेत आणि यावेळेला पाठवले बॉलला कव्हरच्या डोक्यावरून. विराट कोहली स्टाईलने एक जबरदस्त फटका, षटकार. आरिफ शेख गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. आराफ शेख आणि त्याच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं. त्या दरम्यान प्रत्युत्तर दाखल एक चेंडू डॉट देखील टाकलाय. वैभव पाटील स्ट्रायकिंग एंडला तयार आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 धावा. 4थ्या षटकाचा खेळ. धीम्या गतीचा बॉल आतमध्ये वळवलाय. टप्पा पडल्यानंतर किंचित वळण आतमध्ये घेतलंय. लेग बायचा सिग्नल. पायांवरती चेंडू आदळतोय. अतिरिक्त धावांनी 1 धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. 35. 64 धावांची अजून गरज आहे. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव, खरं तर ही स्पर्धा नाही तर हा बापार्डी गावासाठी असणारा महोत्सव आहे आणि याच महोत्सवाचा आनंद आपण सगळेजण घेतो आहोत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. फुटवर्क नाहीये, पददालित्य दाखवलं गेलं नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्त्वाचं असतं आणि जागेवरून जर तुम्ही खेळलात तर शरीराच्या दूर गोलंदाजी झाली तर खेळणं थोडंसं अवघड जाईल. हे काम फक्त वीरेंद्र सेवागसाठी सोपं होतं, जो फुटवर्क नसताना देखील चांगला क्रिकेट खेळायचा. डॉट बॉल प्रेशर वाढवत जाणार. 35 धावा फलकावरती आहे. 64 अजून गरज आहे. लेग ब्रेक, बोटाची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. थोडासा हात फिरवला. आडव्या बॅटने मिडी विकेटला खेळलेत. 1 धाव. 1-2 धावांनी मोठा परिणाम स्कोर बोर्डवरती किंवा सामन्यावरती होणार नाही आहे हे नक्की ओळखलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमने. आणि दुसऱ्या बाजूला समर्थक रूपा काळेश्वर क्रिकेट टीमला गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. वेगात प्रचंड वेग. वाईल्ड लाईन यॉर्कर लेनचा चेंडू डिलिव्हर्ड केलाय. डॉट बॉलने षटक क्रमांक 4 चा खेळ थांबलाय. फलकावरती धावा आहेत अवघ्या 36 धावा.
विजयासाठी लक्ष्य आहे ते 99 धावांचं, 63 धावांची गरज, 12 चेंडूंचा खेळ. समर्थ कृपा काळेश्वर क्रिकेट टीम थोडीशी मागे राहते. या सामन्यामध्ये AK स्पोर्ट वरवडेचा बोलबाला बॅटिंगमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये आणि गोलंदाजीमध्ये वर्चस्व गाजवतायत, वर्चस्व प्रस्थापित करतायत. अवघ्या 12 चेंडूमध्ये तब्बल 63 धावांची गरज आहे. tenniscricket.in माध्यमातून आपण या मालिकेला कव्हर करतो आहोत. सुहास पवारला टार्गेट केलंय आणि त्याच्या विरोधामध्ये मोठे फटके टोलवले जात आहेत. प्रमुख गोलंदाज आहे AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचा. फिरकीचा जादूगर जरी असला तरी तुझी जादू माझ्या विरोधामध्ये चालणार नाही, हा इरादा स्ट्रायकिंग एजच्या बॅटरने दिलाय गणेशने आणि त्याच्या विरोधामध्ये एक आक्रमक फटका मिड विकेटला खेळलेत 6 धावांसाठी. चांगला बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे वृद्धिंगत केली जाईल. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा सुहास पवारने खर्च केलेत. सांघिक धावसंख्या पुढे सरकली आहे 43. अजून 56 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 56 धावा हे समीकरण समर्थ कृपा काळेश्वर क्रिकेट टीमच्या समोर. धीम्या गतीचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटच्या वरच्या कडेला बॉल लागतोय आणि त्या दरम्यान लगभग लेग स्लिप मध्ये एक झेल टिपला जातोय. विकेटचं बदल झालंय. फलंदाज मैदानाच्या बाहेर वैभव पाटील जात असताना आपण पाहतो. विकेट नंबर 3 डाऊन. चला प्रेक्षकांसाठी अजून एक पर्वणी येते आहे. जर तुम्हाला VIP स्टँडमधून सामना पाहायचा असेल तर तुमच्या खिशामध्ये तुम्हाला हात घालावा लागेल आणि लगेचच आपली सीट बुक करावी लागणार आहे. चला प्रेक्षकांना एक सुंदर असा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमच्या मंडळाच्या माध्यमातून एक VIP ट्रीटमेंट दिली जाईल. व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि हा सामना तुम्हाला VIP कक्षामधून सुंदर व्ह्यूज पद्धतीने हा सामना तुम्हाला पाहता येणार आहे. चांगला बॉल हवेमधून थोडासा स्विंग करत असताना सुहासला आपण पाहतो. षटक क्रमांक 5चा खेळ प्रगतीपथावरती आहे. 6 षटकांची मर्यादित लढत. टीमची धावसंख्या फलकावरती आहे आतापर्यंत 43. विजयासाठी लक्ष्य आहे ते 99 धावांचं आहे आणि आमच्या व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभ आगमन होतंय. सन्मान्य श्री राजेश महाडेश्वर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपण विनंती करूया डॉक्टर सुहासजी राडे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करूयात. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण सर्व मान्यवरांचा सन्मान करतो आहोत. राजेश माळोदे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आपण स्वागत या ठिकाणी करतो आहोत. डॉक्टर सुहासजी राणे यांच्या शुभ हस्ते हा मुख्य मंचावरती सन्मान होतो आहे. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित भालेराव उर्फ किडनी या टोपण नावाने हा खेळाडू ओळखला जातो. अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टोपण नावं आपण पाहतो. सौरभ गांगुलीला दादा या टोपण नावाने ओळखलं जायचं. विराट कोहलीला चिकू या टोपण नावाने ओळखलं जातं. अशी अनेक टोपण नावं आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळाली. गोलंदाज ठीक आमच्या कॉम्बॉक्सच्या एंडकडनं तयार झाल्यात.
सामन्यामध्ये जी संपूर्ण सामन्याची हवा आहे ती AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमने या अगोदरच काढून टाकलेली आहे आणि औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हे शेवटचं षटक फेकलं जाईल. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचा दबदबा वर्चस्व पाहायला मिळतोय. एक तगडा संघ या मालिकेमध्ये दाखल झालाय. अचितजी कदम टीमचे ओनर आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कणकवली तालुक्यामधून वरवडे गावचा हा संघ आहे. चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना निर्धाव चेंडू गणला गेलाय. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित भालेराव उर्फ किन्नी तयार होईल. टीमची धावसंख्या फलकावरती आहे फक्त 45 धावा. 99 धावांचा पाठलाग करत असताना हे शेवटचं षटक आपण पाहतोय. लेगस्टिकवरचा बॉल, वाईट बॉलची घोषणा इथे पंच करतायत. रत्नागिरी जिल्ह्यामधून दाखल झालेले आमचे हे सगळे ऑफिशियल विश्वनाथजी लिंगायत, अक्षयजी कोळंबेकर, अक्षयजी पाटील, मॅक हे आमचे ऑफिशियल पाहायला मिळतात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करत असतानाच मॅचच्या पुढच्या टप्प्याकडे वळतो आहोत. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील आहे. जमिनीला चाटत बॉल काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. 47 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी लक्ष खूप मोठं आहे. दिल्ली बहुत दूर आहे. 52 धावांची गरज. अपील केले, फिंगर्स अप, बोट आकाशाकडे गेले आणि नेमका मधल्या एसटीच्या समोर फलंदाज सापडलाय. विकेट येते. विकेट नंबर 4. सिद्धार्थ मैदानाच्या बाहेर जाईल. नवीन फलंदाज विपुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ फक्त बाकी राहतोय. शेवटचा चेंडू आणि शेवटचं षटक. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी फलंदाज मैदानामध्ये. AK स्पोर्ट वरवडेचा वर्चस्व पाहायला मिळाला. यानंतरची महत्त्वाची लढत आहे. तारे सितारे टेनिस क्रिकेटच्या वर्तुळातील मोठे खेळाडू, व्यावसायिक क्रिकेटपटू दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतील. भव्यांश स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी बनाम दानिश 11 देवबाग. एक तगडा सामना या मालिकेतला आपल्या भेटीसाठी येतोय. त्यामुळे कुठेही जाऊ नका. जर आजूबाजूला असाल तर आपली जागा लगेचच पक्की करा. स्टँडमध्ये या सामन्याचा आनंद घ्या. या मालिकेतला मोठा सामना आपल्या भेटीसाठी येतोय. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी आतुर झालेले आहेत. खेळपट्टीवरती कोणीही सराव करायचा नाहीये.